हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल SD पब्लिकेशन। मागच्या मराठी व्याकरणच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्गांची वर्गवारी, त्यानंतर त्यामध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर असे स्वरांचे 3 प्रकार बघितले होते। त्यानंतर स्वरांच्या ऱ्हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात हे सुद्धा आपण बघितले। त्यानंतर सजातीय स्वर व विजातीय स्वर हे सुद्धा आपण बघितले आहे। त्यानंतर ऱ्हस्व स्वर उच्चारताना 1 मात्रा असा कालावधी लागतो व दीर्घ स्वर उच्चारताना लागणारा कालावधी हा 2 मात्रांचा असतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वरादी। तर स्वरादी बघणार आहोत। तर स्वरादी कुठले कुठले आहेत तर अम व आहा ह्या 2 स्वरादी आहेत। त्यापैकी ही आहे अनुस्वार, एक आहे अनुस्वार, हे जे आहे ते आहे अनुस्वार, आणि दुसरा आहे विसर्ग। अनुस्वार व विसर्ग या 2 वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो। एखाद्या स्वरांचा उच्चार करावा लागतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात। यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो। म्हणजेच काय तर ज्याच्या आधी स्वर आहे, ज्याच्या आधी स्वर आहे तो स्वरादी। समजले? आता त्यामध्ये स्वरादीमध्ये आपण बघूयात अनुस्वार। स्वरामध्ये काय बघूयात आपण? अनुस्वार बघणार आहोत। एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्याच्या अगोदर अक्षराचा उच्चार करावा लागतो। म्हणजेच काय तर समजा पतंग हा शब्द आहे, तर पतंगच्या अगोदर आपण जसं प म्हणतो आणि लगेच पतंग म्हणजे अ चा उच्चार इथे होतो। त चा उच्चार करताना आधी अ येतं, जसं प, त्यानंतर इथे अ येतं, नंतर त येतं, नंतर ग येतं, पतंग। अ चा उच्चार होतो, म्हणजेच अ चा उच्चार त वर स्वार झालेला आहे। अ चा हा उच्चार आहे व हा त वरती म्हणजे स्वार झालेला आहे, हा स्वार होणे म्हणजेच त्याला अनुस्वार असे म्हणतात। अनु अधिक स्वार म्हणजेच अनुस्वार, दुसऱ्यावर स्वार झालेला, पाठीमागून आलेला, दुसऱ्यावर स्वार झालेला, किंवा काय तर पाठीमागून आलेला। यानंतर आपण याचे अजून काहीतरी उदाहरणे बघूया। जसं 1 नंबरचं उदाहरण आहे गंगा। तर गंगा
म्हणजे अचा उच्चार अगोदर होतो, जसं गंगा, गंगा अगोदर त्यामध्ये अ हे स्वार झालेलं आहे. त्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे घंटा, काय तर घंटा म्हणजे हे स्वार झालेलं आहे. त्यानंतर आहे 3 नंबरचा अंश. त्यानंतर आहे 4 नंबरला शंकर, शंकर म्हणजे हा इथे अ स्वार झालेला आहे. त्यानंतर आपण बघूयात विसर्ग. आता आपण बघितलेला आहे अनुस्वार, तर अनुस्वाराची डेफिनेशन काय आहे, तर अनुस्वाराची डेफिनेशन अशी आहे की एखाद्या अक्षरावर, एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्याच्या अगोदर, अनुस्वार देण्या अगोदर, देण्या अगोदर त्या अक्षराचा उच्चार होतो. म्हणजे एखाद्या अक्षरावर अनुस्वार देण्या अगोदर, जसं ग वरती अनुस्वार दिला तर अगोदर गंगा म्हणजे इथे अ हे येतं, गंगा त्या अक्षराचा उच्चार लागतो, मग अनुस्वार, मग अनुस्वाराचा उच्चार होतो. त्या अक्षराचा उच्चार होतो व मग अनुस्वार, मग अनुस्वाराचा उच्चार होतो. त्यानंतर आपण बघूयात की विसर्ग म्हणजे काय. स्वरादीमध्येच अनुस्वार आणि विसर्ग असे 2 भाग पडतात. विसर्ग, तर विसर्ग म्हणजेच काय, विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा झटका मारल्यासारखा होतो आणि विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी सुद्धा एखाद्या स्वराचा आधार घ्यावा लागतो. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे होतो. झटका दिल्याप्रमाणे होतो. आणि विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी स्वरांचा आधार घ्यावा लागतोच. हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की विसर्ग म्हणजे काय, तर ह या वर्णाला झटका दिल्यासारखा होतो आणि विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी स्वरांचा आधार घ्यावा लागतो. इथे सुद्धा अनुस्वार देण्या अगोदर त्या अक्षराचा उच्चार होतो व मग अनुस्वाराचा उच्चार होतो. आता आपण बघूयात की समजा एखादा शब्द घेऊयात आपण, जसं की उदाहरण दुःख. दुःख हा शब्द जो लिहिलेला आहे, तर विसर्गाचा उच्चार म्हणजेच याला विसर्ग हे चिन्हाचं दाखवतात, हे 2 टिंबे म्हणजेच, तर विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी स्वरांचा आधार घ्यावा लागतो. इथे स्वर काय आहे, तर उकार दिलेला आहे म्हणजे उ या स्वराचा आधार घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक
इम्पॉर्टंट बघूया इथे काय तर IMP अनुस्वार व विसर्ग यांची उच्चार स्थाने देता येत नाही, यांची उच्चार स्थाने म्हणजे सांगता येत नाही, सांगता येत नाही, कारण त्यांचा उच्चार वर्णाप्रमाणे बदलतो, त्यांचा उच्चार वर्णाप्रमाणे बदलतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर अनुस्वार विसर्ग यांची उच्चारस्थाने सांगता येत नाही कारण त्यांचा उच्चार वर्णाप्रमाणे बदलतो। आता आपण बघूयात व्यंजने। तर व्यंजनांनाच काय म्हणतात अजून? स्वरांत आणि परस्वर्ण। व्यंजनांनाच काय म्हणतात? स्वरांत। स्वरांत काय म्हणतात? तर स्वर आहे अंत, म्हणजे स्वर हे शेवटी येतात। त्यानंतर परवर्ण। परवर्ण म्हणजेच काय तर वर्णांवरती स्वरांवरती हे अवलंबून आहे। तर हे आपल्या परीक्षेला विचारतात, परवर्ण, त्यानंतर व्यंजने आणि स्वरांत, हे आपल्याला माहिती पाहिजे। आता आपण बघितलंय की वर्णमालेत एकूण 34 व्यंजने असतात। आता आपण सविस्तर बघूयात की मूळ वर्णमालेत किती वर्ण होते। मूळ वर्णमाला त्यामध्ये किती वर्ण होते? तर 48 वर्ण होते। त्यानंतर आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण होते? आधुनिक वर्णमाला यामध्ये 52 वर्ण हे आहेत। त्यानंतर आपण बघूया वर्णांचे वर्गीकरण। वर्णांचे वर्गीकरण त्यामध्ये स्वर किती आहे? तर स्वर आहेत 14। ॲ आणि अ यांचा समावेश, ॲ आणि अ समावेश। त्यानंतर स्वरादी किती आहे? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आणि आहा 2 स्वरादी आहे, आणि आहा। त्यानंतर व्यंजने किती आहेत? तर व्यंजने आहे 34। आता कन्फ्युजन वाला काय आहे? तर संयुक्त व्यंजने म्हणजे काय? संयुक्त व्यंजने कोणती? तर संयुक्त व्यंजने आपल्याला नॉर्मल माहिती आहे, ते आहेत 2, क्ष आणि ज्ञ। पण केव्हा? जेव्हा या क्षचा पाय मोडलेला असला आणि ज्ञचा पाय मोडलेला असला तेव्हाही संयुक्त व्यंजने होतात। आणि जोडाक्षरे कधी होतात? तर जोडाक्षरे कधी होतात? जेव्हा त्यांचा पाय मोडलेला नसतो तेव्हाही जोडाक्षरे असतात। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, खूप IMP आहे हे। या एवढ्याशा याच्यावरती तुम्हाला खूप मोठे प्रश्न विचारू शकतात की मूळ वर्णमालेमध्ये किती वर्ण होते, आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, त्यानंतर स्वर किती आहे, स्वरादी किती आहेत, व्यंजने किती आहेत, आणि संयुक्त व्यंजने आणि जोडाक्षरे यामधला काय फरक आहे। जेव्हा क्ष आणि ज्ञाचा पाय मोडलेला असतो तेव्हा ती संयुक्त व्यंजने असतात, म्हणजे त्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो। आणि जोडाक्षरे म्हणजेच काय? तर यामध्ये स्वर मिसळलेला असतो। आता आपण बघूयात वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत। तर इथे पहिला पॉइंट लिहूया आपण की व्यंजनांचा उच्चार, व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी शेवटी स्वरांचा आधार घ्यावा
लागतो, म्हणून त्याला काय म्हणतात तर हे इथे लिहिलेलं आहे आपण स्वरांत, स्वरांत असे म्हणतात. त्यानंतर 2 नंबरचा जो पॉइंट आहे तर त्याला काय म्हणतात, जी व्यंजने स्वरांवर अवलंबून असतात, म्हणजे जी वर्ण स्वरांवर अवलंबून असतात. स्वर म्हणजेच काय, जी वर्ण स्वरांवर अवलंबून असतात त्यांना काय म्हणतात तर परवर्ण. परवर्ण म्हणजे आपण एखाद्या परजीवी, एखादी वेल असते परजीवी, अमरवेल, त्यामुळे ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, त्यांना परवर्ण असे म्हणतात. जसं की आपण उदाहरण घेऊया, जसं क लिहिलेलं आहे आपण, त्याचा पाय मोडलेला आहे, त्यामध्ये अ हे स्वर मिसळलेले आहे, तेव्हा क हे व्यंजन तयार झाले, म्हणजेच व्यंजन अधिक स्वर, तेव्हा काय तयार झालं, अक्षर तयार झालेले आहे. आता तुम्ही लहानपणी असताना तुम्हाला नेहमी बाराखडी तुमच्या कानावरती गेलेली असेल, तुम्ही म्हटली असेल खूप वेळेला. तर आता आहे 14 खडी. किती? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले तुम्ही बघितले असेल 12 खडी होती आपण जेव्हा लहान होतो तेव्हा. त्यानंतर 14 खडी. आता तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही 16 खडी हे उत्तर लिहायचे आहे. म्हणजे 14 खडी म्हणजेच काय तर 14 स्वर आणि 2 स्वरादी. पहिले 12 स्वर होते, त्यानंतर 2 स्वर त्यामध्ये ऍड झालेले आहे, ॲ आणि अ. हे इंग्रजी स्वर आहेत. कोणते तर इंग्रजी स्वर, ॲ आणि अ. हे स्वर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांच्या मदतीने मराठी वर्णमालेत समावेश केलेला. यांनी असा प्रस्ताव मांडला होता की इंग्रजी स्वर म्हणजेच ॲ आणि अ यांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये करण्यात यावा. तर परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की मराठी वर्णमालेमध्ये आपण लिहूयात ती 16 खडी कुठली आहे. अ, त्यानंतर आ, ई, त्यानंतर उ, त्यानंतर रू, त्यानंतर ए, त्यानंतर ॲ, त्यानंतर ऐ, त्यानंतर अ, त्यानंतर ओ, औ, आणि आहा. हे बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशा प्रकारे ही 16 खडी आहे. म्हणजे 14 स्वर आहे यामध्ये इथपर्यंत, 14 स्वर आणि हे 2 स्वरादी. तर आता कुठले वर्ण हे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, तर नष्ट होणारी वर्णे कोणती आहे तर ती आहे रू, त्यानंतर त्र, त्यानंतर रू. यामधला हा फक्त एकच शब्द अस्तित्वात आहे, तो आहे रुक्ती. त्यामुळे हे नष्ट होणारे 3 वर्ण आहेत, लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, रू, त्र आणि रू. आता आपण बघूयात की आता तुम्ही म्हणसाल की आता आपण बघूयात स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने म्हणजे व्यंजनामध्ये आता स्पर्श व्यंजने किती आहेत तर 25 स्पर्श व्यंजने आहेत. तर स्पर्श व्यंजनेमध्ये
कठोर वर्ण, मृदू वर्ण व अनुनासिक त्यालाच परसवर्ण असे म्हणतात, यांचा समावेश होतो. स्पर्श व्यंजने. कठोर व्यंजने. कठोर व्यंजने. त्यानंतर 2 नंबरला आहे मृदू व्यंजने. मृदू व्यंजने. आणि तिसरं जे आहे ते आहे अनुनासिक. अनुनासिक त्यालाच आपण काय म्हणतो, परसवर्ण. परवर्ण आणि परसवर्णामध्ये खूप फरक आहे बघा. व्यंजनाला स्वरांत किंवा परवर्ण असे म्हणतात आणि स्पर्श व्यंजनामध्ये अनुनासिकाला परसवर्ण असे म्हणतात. त्यानंतर आता आपण मेन पॉइंट बघूया, कठोर व्यंजने. दुसऱ्या पेजवर तर इथे 1 नंबरला आहे आपलं कठोर व्यंजने. तर ती कोणती कोणती आहेत आपण बघूयात की क ही व्यंजन आहे म्हणून त्याचा नेहमी पाय मोडायचा आहे. क, त्यानंतर ख, त्यानंतर च, त्यानंतर छ, त्यानंतर आहे ट, ठ, त, थ, प आणि फ. यांचा उच्चार कराव्यास कठीण असतो म्हणून त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात. त्यानंतर आहे श, स आणि श यांचा समावेश देखील कठोर व्यंजनातच असे म्हणता होतो. आणि यांना काय म्हणतात तर यांना श्वास किंवा आघोष असे म्हणतात. श्वास किंवा आघोष असे म्हणतात कठोर व्यंजनांना. आता आपण बघूया की मृदू व्यंजने. मृदू व्यंजने. मृदू व्यंजने कुठली आहेत तर ग, त्यानंतर आहे घ, त्यानंतर आहे ज, झ, ड, ढ, द, ध, ब आणि भ. या व्यंजनाचा उच्चार करण्यास सोपा असल्यामुळे यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. त्यानंतर यामध्ये य, र, ल आणि व, ह आणि ळ तसेच सर्व स्वर आणि स्वरादी अनुनासिके या वर्णांचा सुद्धा मृदू व्यंजनात समावेश होतो. म्हणून त्यांना असे काय म्हणतात, नांद व घोषवर्ण असे म्हणतात. सर्व स्वर स्वरादी या वर्णांचा यामध्ये समावेश होतो. सर्व स्वर स्वरादी व अनुनासिके यांचा मृदू व्यंजनामध्ये समावेश होतो. लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता या तुम्ही बघू शकता, कठोर व्यंजनांनाच काय म्हणतात तर श्वास किंवा आघोष वर्ण असे म्हणतात आणि मृदू व्यंजनांनाच नांद किंवा घोष वर्ण असे म्हणतात. त्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे, श, स आणि श
यांचा यामध्ये समावेश आहे. आणि मृदू व्यंजनामध्ये य, र, ल, व, ह आणि ळ म्हणजेच महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण याचा सुद्धा मृदू व्यंजनामध्ये समावेश होतो. आणि सर्व स्वर, सर्व स्वरादी, अनुनासिक यांचा मृदू व्यंजनामध्ये समावेश होतो. इथे र हे जे व्यंजन आहे त्या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते. उच्चार करताना कंपन होते म्हणून त्याला काय म्हणतात तर कंपित वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? कंपित वर्ण असे म्हणतात. SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.